रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। काँग्रेस भवन पनवेल येथे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचे काम करण्याचे ठरले असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले। जिसका उसका कुर्सी पे जाके बैठो, उधर इधर मत। सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देईन का आपण आज आमचा जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलात। आपण एक सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून या शहरामध्ये नागरिक असतील, दुकानदार असतील, व्यावसायिक असतील यांच्याशी जर संवाद साधला तर इथल्या भाजप आमदार प्रशांत ठाकूरच्या विरोधात भरपूर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि ती नाराजी अशासाठी की या 15 वर्षामध्ये ते त्यांना 24 तास पाणी देऊ शकले नाही। स्वतःच्या लाल दिव्याच्या हव्यासापोटी महापालिका लोकांवर लादली। त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये 5 वर्ष मालमत्ता कर घेणार नाही म्हणून सांगितलं आणि पूर्वलक्ष्य असा मालमत्ता कर लोकांना लावला। बाजूलाच कासाडी नदी आहे, तिचं प्रदूषण आहे। उजव्या हाताला जे तरुण बेरोजगार आमचे युवा सहकारी आहेत ते लेडीज बाग त्याच्याने लोक पिळलेले आहेत। बाजूलाच नैना आहे, तिथे शेतकऱ्यांची 60% जागा शिडको घेणार आणि त्या 40% मध्ये त्यांची घरं सुद्धा त्याच्यातून वजा करणार। म्हणजे ह्या शासनाच्या ज्या काही धोरण आहेत ह्या शासनाच्या धोरणाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर कुठेही मालमत्ता कराच्या विरोधात दिसले नाही, कुठेही नैना प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांसोबत कुठे दिसले नाही। मुंबई ऊर्जा असेल तिथेही तीच अवस्था, पाणी असेल तिथेही तीच अवस्था। छोटी पब्लिक हे सब जानती है, तुम्ही किती दिवस पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकाल। छोटी जनता जनार्दन आहे। या देशामधला इतिहास आहे का मोठे मोठे दिग्गज हे घरी बसवलेले ह्या जनतेने। त्याच्यामुळे ह्या 15 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीला लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांसाठी कुठलाच त्यांचा विजनरी असा अजेंडा नाही। त्यांचे जे फोटोज आहेत, जो निधी त्यांनी आज वापरला आहे तो सगळा काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळातला निधी आहे। आता फक्त मी सूत्रधार, तर खरोखर या पनवेलचं वाटोला लावणारेच खरे सूत्रधार म्हणून प्रशांत ठाकूर लोकांच्या मनामध्ये बसलेले आहेत आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आता जनताच त्यांचा समाचार घेऊन या निवडणुकीला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांचा विजय निश्चित आहे। कारण ज्या पद्धतीनं राहुलजी गांधी असतील, शरदचंद्रजी पवार असतील, उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पंचसूत्री या महाराष्ट्राला दिली। 3000 रुपये महालक्ष्मी योजनेतून आमच्या महिला माता भगिनींना, ST मध्ये मोफत प्रवास, जातीगत जनगणना, युवकांना 4000 रुपये, तुम्हाला शेतकऱ्यांना 3 लाख रुपये आणि आरोग्याविषयी 25 लाखाचा विमा। त्याच्यामुळं आता लोकांना कळायला लागले तर आजचे दिन आणायचे असतील तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे ह्या विधानसभेमध्ये बाळाराम दत्तात्रय पाटील हे हमखास विजयी होतील। आपल्याला सगळं माहीतच आहे का 3 जागा सुटल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने उरणमध्ये उमेदवारी दाखल केल्यामुळे पनवेलच्या जागेमध्ये पेच निर्माण झालेला आहे। नाहीतर त्या उद्धवजी ठाकरेंच्या मातोश्री असेल, सेना भवन असेल किंवा शरदचंद्र पवार साहेबांच्या सिल्वर रोड या सगळ्या वाटाघाटीमध्ये मी तिथे हजर होतो। परंतु उरणचा शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार दिल्यामुळे पनवेलच्या उमेदवारीला पेच निर्माण झाला आणि ज्या पद्धतीनं सांगोल्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे तशाच पद्धतीनं ही पनवेलमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक विश्वास आहे का 2-4 दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा देखील बाळाराम पाटील साहेबांना पाठिंबा मिळेल अशी मला आशा आहे। असं आहे की निवडणुकीला आज 13 तारीख आणि 20 तारखेला मतदान। आपल्याला एक ठाम असा निर्णय घेणं गरजेचं होतं। कार्यकर्त्यांना तो संदेश पोहोचणं हे गरजेचं होतं। आम्ही ज्यावेळेस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आज इथल्या मतदारसंघामध्ये भेट देण्यासंदर्भामध्ये आलो त्यावेळेस आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुदामजी पाटील यांनी अगोदरच माहिती दिलेली होती की ही जागा शेतकरी कामगार पक्षाला
महाविकास आघाडीमध्ये सुटलेली आहे आणि त्या संदर्भामधला पत्रव्यवहार जो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी बरोबर करायचा आहे तो त्यांनी संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती त्यांनी फॉलो केलेली आहे. त्या पद्धतीनं आज ज्यावेळेस या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मीटिंग ठेवलेली होती त्याच्यामध्ये सर्वांनुमते आज आपण जे शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत बाळारामजी पाटील साहेब यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि इथून पुढे 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा हा मोठा वाटा असावा या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या संदर्भात आज पाठिंबा दिल्यानंतर सगळेच जण संपूर्ण जोरामध्ये बाळारामजी पाटील साहेब यांचं काम करण्यासाठी. No, this area is very well. They are doing very well. The candidate also is a nice person. Everyone liking that our candidate. So now the Aam Aadmi Party from several leaders have joined with us. So already we are strong. Again we are going to strong. That candidate also very good candidate. Definitely will. Our response is in public is very